विरोधी पक्षनेते काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी आणखी एक पत्रकार परिषद घेतली आहे। त्यांनी पुन्हा एकदा देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तांवर गंभीर आरोप केलेत। निवडणूक आयोग वोट चोरीमध्ये सामील आहे। काँग्रेस समर्थक अल्पसंख्याक दलित मतदारांची नावे शोधून वगळण्यात आल्याचा दावा राहुल गांधींनी केलाय। राहुल गांधींचे आरोप बालिश आहेत। इथपासून ते त्यांना वेड लागले इथपर्यंत महायुतीने टीका केली आहे। पाहूयात नेमकं काय घडतंय। मैं सरप्राइज हो रहा हूं। इलेक्शन कमीशन से लोग आए इन्फॉर्मेशन दे रहे हैं, वो बढ़ रहा है। ते राहुल गांधी वेडे झाले। दलित वोटर्स डिलीट हो रहे हैं, आदिवासी हो रहे हैं, माइनॉरिटी वोटर्स डिलीट हो रहे हैं। ज्या पद्धतीने भाष्य करताय ते बालिशपणाचं भाष्य असं माझं ठार होतं। मतचोरीचा आरोप आणि निवडणूक आयोगावर हल्लाबोल। लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींचं सध्याचं मिशन निवडणूक आयोगाविरोधात पत्रकार परिषद घेण्याचा सिलसिला राहुल गांधींनी सुरूच ठेवलाय। कर्नाटक में आलम कंस्टिट्यूएंसी है, यहां पे चोरी पकड़ ली। वहां की जो बीएलओ थी उसने देखा कि उसके रिश्तेदार को डिलीट कर दिया गया। आलम में 6018 वोटर्स डिलीट हुए, उसमें से इनकी रिश्तेदार। मोबाइल नंबर्स कर्नाटक के नहीं यूज हो रहे, मोबाइल नंबर दूसरी स्टेट के यूज हो रहे हैं। इनफैक्ट कर्नाटक के नंबर थे यूज। मतलब आप दिल्ली में बैठे डिलीट कर रहे हो, आपका नंबर तमिलनाडु का है। आप गुड़गांव में डिलीट कर रहे हो, आपका नंबर झारखंड का है। टारगेटेड डिलीशन हो रहे हैं। कांग्रेस पार्टी पर आनंद ने अटैक किया। टॉप 10 बूथ्स जहां सबसे ज्यादा कांग्रेस की स्ट्रेंथ थी वहां टारगेट किया। और 2018 में पिछले इलेक्शन में 10 में से 8 बूथ कांग्रेस पार्टी जीती। एकाच नंबरवरून अनेक डिलिशनचे अर्ज भरले गेले, त्यासाठी मध्यवर्ती कॉल सेंटरचा वापर केला गेला असा गंभीर आरोप राहुल गांधींनी केला। यासाठी महाराष्ट्रातील राजुरा आणि कर्नाटकातील आळंद विधानसभा मतदारसंघाचं उदाहरणही त्यांनी दिलं। केवळ निवडणूक आयोगानं 8 दिवसात डेस्टिनेशन आयपी ॲड्रेस ओटीपी ट्रेल द्यावे अशी मागणी त्यांनी केली। तो सवाल उठता है, ये है कौन जो सेंट्रलाइज तरीके से कॉल सेंटर के प्रयोग से, सॉफ्टवेयर से अलग अलग प्रदेशों में वोट डिलीट कर रहे हैं, ऐड कर रहे हैं। इलेक्शन कमीशन जानता है, ज्ञानेश कुमार जी जानते हैं। कांग्रेस वोटर्स डिलीट हो रहे हैं, ऑपोजिशन के वोटर्स डिलीट हो रहे हैं, दलित वोटर्स डिलीट हो रहे हैं, आदिवासी हो रहे हैं, माइनॉरिटी वोटर्स डिलीट हो रहे हैं, ओबीसी वोटर्स डिलीट हो रहे हैं। मगर जब डिलीट होते हैं ऑपोजिशन के ही होते हैं। काँग्रेस नेत्यांनी राहुल गांधींच्या सुरात सूर मिसळला। ठाकरेंचे खासदार अरविंद सावंत यांनी देखील राहुल गांधींच्या आरोपांना दुजोरा दिला। ज्यांच्याजवळ विचार नाही, ज्यांच्याजवळ उन्मत्तपणा आहे आणि ज्यांना फक्त पक्ष फोडता येतात, ही लोक त्यावेळेस ते करतील। मात्र जो आजार आहे, लोकशाहीला लागलेली जी कीड आहे, ती या भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आहे। त्यामुळे देशात 2029ला परिवर्तन हे निश्चित होईल। अनेक गोष्टी आपल्या महाराष्ट्राबद्दल सुद्धा आजही सीसीटीव्ही का देत नाही याचा मला प्रश्न कायमचा पडत राहतो। महिलांची प्रायव्हसी, सिक्रेसी हा जो काही विषय आहे, इतका विद्वान आयुक्त आपल्या देशाला मिळाला की रांगेत उभे राहिलेल्या महिलांची सीसीटीव्ही द्यायला त्याला प्रायव्हसीचा विषय येतो, तेव्हा समजून गेलं पाहिजे की चोरी नक्की झालेली आहे आणि हे चोर लोक तिथे बसलेले आहेत आणि म्हणून राहुल गांधींचे आरोप सत्य आहेत। महायुतीचे तिन्ही पक्ष मात्र राहुल गांधींवर तुटून पडले। राहुल गांधींचे आरोप बालिश आहेत। इथपासून ते त्यांना वेड लागलंय इथपर्यंत राहुल गांधींवर भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीनं टीका केली। ते राहुल गांधी वेडे झाले आहेत आणि जेव्हा निवडणूक आयोगाने या सर्व मंडळींना देशातल्या खुलं आव्हान दिलं होतं की ज्यांना ज्यांना ईव्हीएम बद्दल काही आक्षेप असतील त्यांनी निवडणूक आयोगासमोर या, तुमचे प्रेझेंटेशन घेऊन या। वळूयात पुढच्या बातमीकडे। पडळकरांना कुणाचं तरी वरदहस्त असल्यानं त्यांचा अहंकार वाढलाय, त्यामुळे